आज माझ्या घोवाक अळूवडी खाऊची होती, तर बाजारातून येताना दोनच जुडिये घेऊन इलो. ते एवढूशा दोन जुडियांची काय होतली अळूवडी. मग काय शक्कल लढवले, म्हटलं अळूच्या पानांमध्ये कोथिंबीर टाकून पण भारी होता वडी. मग माझी पटपट अळूची पानं स्वच्छ धुतलंय आणि आडाळ्यावरती छान अशी बारीक कापून घेतलंय. अर्धी जुडी कोथिंबीर होतीच, ती सुद्धा चांगली धुतलंय मस्तपैकी आणि ती सुद्धा आडाळ्यावरती बारीक अशी चिरून घेतलंय. आता एका भांड्यात दोन्ही अळू आणि कोथिंबीर चिरून घेतलेले ती एका भांड्यात काढून घेतलंय. आता 1 वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरता मीठ, थोडा लसणाचा वाटप काढूया. 2 मिरचे घेतलंय, 4 लसणीचे पाकळे टाकतंय त्याच्यात, जरासो 1 इंच आल्याचो तुकडो, 1 चमचो जिरा, अर्धो चमचो बडीशेप टाकले, 1 चमचो धने पावडर. तर मिक्सराक ना चांगला असा वाटून घेतलंय या आणि या सगळी पेस्ट ना या पिठात टाकून दिलंय. वायचो ना चाट मसालो टाकायचो, जरा चटपटीत चव बरी लागता. आमटानीक ना 2 चमचे आगूळ टाकले, वायच अर्धो चमचो हळद टाकले, अर्धो चमचो बेडगी मिरची पावडर, ओवो वायच हातावरती चुरगळून तो पण टाकले, 1 चमचो सफेद तीळ. आता या चांगला ढवळून ना मस्त असा एकजीव करून घेऊया. वायच पाणी टाकलंय त्याच्यात आणि चांगला असा मस्त ढवळून घेतलंय. मस्त असो ना गोळो बनवून घेतलंय त्याचो. चाळणीक वायच ना तेल लावून घेतले, म्हणजे वडी आपले चिकटाचे नाही. हाताक वायच ना तेल लावलंय आणि वातावरती पिठाचो गोळो घेतलंय तो आणि थोडंसं रोल केलंय तो. चला 4 वडिये बनले त्याचे. आता त्याच्यावरती वायच ना तीळ टाकले, पाणी उकळला चांगला. आता हे वडिये ठेवले ना बनवून, ते 10-15 मिनिटं जरा ना शिजवून घेऊया. चला तर मग आपली अळू कोथिंबीर वडी मस्त अशी शिजलेली आहे. जराची वाईस थंड करूया आणि त्याचे वडिये पाडूया. तेल तापला चांगला असा. आता वडिये ना मस्त असे कुरकुरीत तळून घेऊया. शॅलो फ्राय पण तुम्ही करू शकतात, पण कुरकुरीत वडिये जरा बरे लागतात. चला तर मग आपली अळू कोथिंबीर वडी मस्त अशी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझा चॅनल नक्की लाईक आणि फॉलो करू विसरा नको तुम्ही. धन्यवाद.